स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून संरक्षण दल तसंच शासकीय सेवेमध्ये जाऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करत त्यांना हमखास यश मिळवून देणारं फाउंडेशन अशी वागरे पाटील फाउंडेशनची ओळख झाली आहे। त्यामुळे शासकीय भरतीची फॅक्टरी हे ब्रीदवाक्य वागरे फाउंडेशननं पुन्हा सिद्ध केलंय, असे उद्गार सुभेदार बंडू कटरे यांनी काढले। कोल्हापुरातील वागरे पाटील फाउंडेशनच्या 61 उमेदवारांची विविध ठिकाणी निवड झाली आहे। त्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते। संरक्षण दलातील भरतीसाठी तसंच पोलीस भरती आणि सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यात कोल्हापुरातील वागरे पाटील फाउंडेशननं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। दरवर्षी शेकडो मुलं शासकीय सेवेत पाठवणाऱ्या वागरे पाटील फाउंडेशनच्या 61हून अधिक उमेदवारांनी यावर्षी भारतीय सैन्य दलाच्या भरतीमध्ये तसंच स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेत बाजी मारली आहे। या गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। कोल्हापुरातील फिरंगाई तालमीच्या मागील बाजूस फाउंडेशनच्या कार्यालयात सत्कार सोहळा पार पडला। जरगनगर विद्यालयाचे शिवाजी पाटील, सुभेदार बंडू कटरे आणि संतोष चौगले यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। आजवर या फाउंडेशनचे तब्बल 721 पेक्षा अधिक उमेदवार शासकीय सेवेत कर्तव्य बजावतायत, असं संस्थेचे प्रमुख ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी सांगितलं। क्षमता असूनही मार्गदर्शनाअभावी मागे पडलेल्या ग्रामीण भागातील होतकरू मुलांना फाउंडेशन मार्फत प्राधान्यानं प्रशिक्षण दिलं जातं। अनाथांना मोफत तर गरीब गरजू विद्यार्थ्यांना सवलतीत प्रशिक्षण दिलं जात आहे। संस्थेमार्फत पोलीस भरती, स्टाफ आर्मी भरती प्रशिक्षण, तलाठी, नगर परिषद शिक्षक पात्रता परीक्षा यासह सर्व स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जात असल्याचं संस्थेचे प्रमुख ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी सांगितलं। यावेळी संस्थेचे प्रशिक्षक सुरेश चेचर यांनीही मनोगत व्यक्त केलं। संस्थेनं निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवल्याचे गौरवोद्गार सुभेदार बंडू कटरे यांनी काढले। यावेळी फाउंडेशनचे शिक्षक आणि पालक उपस्थित होते।